एकेकाळी एकनाथ खडसे यांचे उजवे हात असलेले गिरीश महाजन आणि आज त्यांच्यात सुरू झालंय उघड शीतयुद्ध। हे सर्व प्रफुल्ल लोढा नावाच्या माणसामुळे का? भाजपमधील ही नवी स्फोटक फूट काय सांगते, चला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही पाहताय इन्फोवारी। हनी ट्रॅपसह इतरही काही गंभीर गुन्हे दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यात सध्या चांगलीच जुगलबंदी रंगली आहे। लोढाशी संबंध जोडून जुने व्हिडिओ तसेच छायाचित्र बाहेर काढून एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्नही दोघांकडून केला जात आहे। एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढाचे पूर्वापार घनिष्ठ संबंध असल्याचा सनसनाटी आरोप केला होता। आता मंत्री महाजन यांनी प्रफुल्ल लोढा हा खडसे यांना गुलाब पुष्प देतानाचे छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित करत जोरदार हल्लाबोल केलाय। गिरीश महाजन यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की एकनाथ खडसे, तुमच्या या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होते। हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारुडा बोलला होतात। हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाचा खुनाचा आरोप केलेला आहे। 2019 ते 2022 दरम्यान अशा खोट्या पुराव्यांच्या आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले। त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली। अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली, पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही। मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झाले। याबद्दल सविस्तर बोलेलच। आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारुडा आहे त्याच प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय। एकनाथ खडसे, काय तुझी व्यथा, असे म्हणत त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधलाय। एकनाथ खडसे हे भाजपमधील जुनं आणि अनुभवी नाव आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यापूर्वी ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते। गिरीश महाजन यांनी खडसेंचे निकटवर्तीय त्यांच्या राजकीय करिअरची सुरुवात खडसेंच्या मार्गदर्शनाखालीच झाली। 2014 मध्ये भाजप सत्तेत आली, फडणवीस मुख्यमंत्री झाले, पण खडसेंच्या वाट्याला आली नाराजी आणि इथूनच सुरू झाली कट कारस्थानांची मालिका। त्यांच्यावर अनेक आरोप झाले, जसे की जमीन घोटाळा असो किंवा नातेवाईकांवर भ्रष्टाचाराचे आरोप असो। अशा आरोपांनी खडसेंना राजीनामा द्यावा लागला। तेव्हापासूनच भाजपमधील काही मंडळी, विशेषतः गिरीश महाजन यांच्यावर खडसेंना संपवण्याचा आरोप केला गेला होता। खडसे यांचे विधान, माझ्यावर आरोप फसव्या पद्धतीने लावण्यात आले होते। भाजपमध्ये असताना ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच पाठीमागून वार केला, असा आरोप खडसेंचा होता। त्यांचे म्हणणे होते की मी पक्षाला मोठं केलं, पण पक्षाने मला छोटं केलं। भाजपमध्ये असह्य वातावरण आणि अंतर्गत गटबाजीमुळे घेतलेला हा निर्णय होता। प्रफुल्ल लोढा आहे तरी कोण? प्रफुल्ल लोढा हा व्यापारी, बिल्डर आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय व्यक्तिमत्व आहे। लोढा हे शिवसेना, शिंदे गट आणि भाजपमधील महत्त्वाचे माध्यम बनले। लोढा हे जळगावमध्ये खडसेंच्या सुनेला म्हणजेच रक्षा खडसे यांना राजकीय दृष्ट्या अडचणीत आणत असल्याचा आरोप आहे। खडसेंचा दावा आहे की प्रफुल्ल लोढा हे गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून काम करत आहेत। गिरीश महाजन यांच्यावर आरोप आहे की जळगाव जिल्ह्यात खडसे गटाला संपवण्याचा कट रचण्यात आला। प्रफुल्ल लोढांना भाजपमध्ये मोठं करायचं म्हणून खडसे गटाचं राजकीय नुकसान केलं जाते। खडसे गटाच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार लोढा हे महाजन यांचं प्याद आहे असं देखील बोललं जाते। त्यावर गिरीश महाजन म्हणाले की मी कुणालाही संपवत नाही, पक्षासाठी काम करतोय, पण मागील 2-3 वर्षापासून खडसेंच्या गटाला प्रत्येक ठिकाणी डावलं जाते, हेही वास्तव आहे। त्यानंतर असं समोर येते की खडसे गटाने थेट राजनाथ सिंह यांच्याशी संपर्क साधला आहे। महाजन आणि लोढा आमचं राजकीय नुकसान करत आहे अशी तक्रार करण्यात आली आहे। यावर भाजप केंद्रीय नेतृत्व काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावरून भाजपमध्ये मोठा अंतर्गत स्फोट होण्याची शक्यता आहे। गिरीश महाजन आणि लोढा यांना पक्षातून समज दिली जाणार का? राजकारणात काहीही होऊ शकतं, पण हे स्पष्ट आहे की या संघर्षाचा फटका जळगावच्या राजकारणाला मोठ्या प्रमाणात बसू शकतो। एकेकाळी जोडीदार आणि आज कट्टर विरोधक गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांची ही कथा म्हणजे राजकारणातला अनिश्चिततेचा सर्वोत्तम नमुना आहे। तुमच्या मते दोष कुणाचा आहे? गिरीश महाजन, खडसे की प्रफुल्ल लोढा? याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।